2010 मध्ये राजकीय पक्षांशी व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत चर्चा केली होती। व्हीव्हीपॅट आणण्यामागे मतदारांची ईव्हीएम बाबत पारदर्शकता आणि विश्वास दृढ करणे हाच उद्देश होता। त्यामुळे व्हीव्हीपॅट बनवण्याची जबाबदारी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BEL आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना देण्यात आली होती। या कंपन्यांची विशेष बाब म्हणजे या सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर या दोन्ही कंपन्या ईव्हीएम मशीनही बनवतात। 2011 मध्ये लडाख, तिरुवनंतपुरम, चेरापुंजी, पूर्व दिल्ली आणि जैसलमेर मध्ये व्हीव्हीपॅट संदर्भात चाचणी करण्यात आली। त्यानंतर निवडणूक आयोगानं 2 वर्ष राजकीय पक्षांशी यावर चर्चा करून सूचना मागवल्या। त्यानंतर 2013 मध्ये व्हीव्हीपॅटच्या रचनेबाबत तज्ञ समितीने अखेर संमती दिली। तर अशीच माहिती आणि बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।